मी आज इतनी देर से है यहाँ पे, उसके अंदर अब यही खेलने का अगर है तो बोला यस सर. मी आपल्याला यासाठी बोलवलेलं आहे की माझ्या विरोधात अनेक पोलीस स्टेशन्समध्ये तक्रार देण्यात आलेली आहे. ठीक आहे, तक्रार देण्याचा अधिकार कोणालाही आहे, पण पोलिसांनी शहानिशा न करता माझ्या विरोधात जे FIR रजिस्टर केलेली आहे, मला असं वाटतं की या शहरातून पोलिसांचा अंतिम संस्कार झालेला आहे. कारण जेव्हा पोलीस आपली ड्युटी ना बजावताना फक्त एका मंत्र्यांच्या दबावाखाली अशा प्रकारचे FIR रजिस्टर करत असेल तर ते पोलिसिंग नाही आहे, तर नेत्यांची गुलामी सारखी झालेली आहे. मी याच्या विरोधात हायकोर्टात जाणार आणि पोलीस कमिशनर सोबत जे पोलीस स्टेशननी माझ्या विरोधात FIR रजिस्टर केलेले आहे त्यांना हायकोर्टामध्ये मी नेणार आणि हायकोर्टाला समजावून सांगणार की कोणत्या आधारावर त्यांनी FIR रजिस्टर केले. आधार एकच होता, मंत्री संजय शिरसाट साहेब यांचा दबाव आणि त्यांचे जे कार्यकर्ते एका पोलीस स्टेशनच्या समोर जाऊन जे बोंबाबोंब करत होते ते त्यांच्या एकेकांच्या तुम्ही हे केलं की ते कोण होते, तर हे सगळे हे नेते आहे की ज्यांची 7 कोटी रुपयाची फाईल समाज कल्याण विभागामध्ये अडकलेली आहे. समाज कल्याणची स्कीम आहे 7 कोटी रुपये देण्याची आणि हे जे लोकांचे पैसे आतापर्यंत मिळालेले नाही आहे त्यांची फाईलवर संजय शिरसाट साहेबांची साईन व्हायची आहे. हे सगळे लोक क्रांती चौक पोलीस स्टेशनच्या समोर उभे राहून बोंबाबोंब करतात, पोलिसांवर प्रेशर टाकतात आणि मी सरकारला निवेदन करणार आहे. गृहमंत्री जे आहे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हातात आहे, त्यांनी हे सगळं PIs, पोलीस इन्स्पेक्टर्स आणि पोलीस कमिशनर, DCPs, ACPs सगळ्यांना पर्सनली त्यांनी फोन करून विचारावा की याचा FIR करण्यासाठी कशा प्रकारे संजय शिरसाट साहेबांनी दबाव टाकला होता. त्यांचा उद्देश एकच असणार आहे की मी जे मुद्दे उपस्थित केलेले आहे त्यांनी पहिले काही गुंडांना पाठवण्याचा प्रयत्न केला की माझ्या घरावर ते शेण टाकणार आहे, म्हणजे मुद्दाला डायव्हर्ट करण्याचा एक पहिला षडयंत्र होता. त्याच्यामध्ये त्यांना सक्सेस मिळालं नाही. मग दुसरं काय करायचं की मी एक शब्द असा वापरला की ज्याच्यामुळे समाजाला ठेस पोहोचली. आता मी याचा सविस्तर खुलासा करतो आणि हे बघून आपल्यालाही आश्चर्य वाटेल की कशा प्रकारे पोलीस दबावाखाली काम करत आहे आणि हे जे मंत्री साहेब आहे त्यांनी हे जे सगळ्या लोकांना सोडलेले आहे माझ्या विरोधात इश्यू डायव्हर्ट करण्यासाठी. आता माझ्या हातात हे डॉक्युमेंट आहे. हे डॉक्युमेंट कोणता डॉक्युमेंट आहे, ते जे वर्ग 2 ची जागा जे आमचे गोर गरीब दलित समाज SC समाजासाठी राखीव होती, सरकारी जमीन आहे वर्ग 2 ची, त्याच्यावर लिहिलेलं आहे याला हस्तांतर करता येत नाही, सरकारी जमीन आहे. हे जे डॉक्युमेंट आहे ते 10 एकर जागा जे संजय शिरसाट साहेबांची आपल्या 2 मुलांच्या नावावर ट्रान्सफर करून घेतली कलेक्टर ऑफिसला दबाव टाकून. हे गरीब SC समाजाचे लोकांची जमीन होती. आता या डॉक्युमेंटवर मी जे हायलाइट केलेलं आहे हे सरकारी डॉक्युमेंट आहे. याच्यावर लिहिलेलं आहे महाराष्ट्र शासन हे लिहिलेलं आहे. त्या सरकारी डॉक्युमेंटवर जेव्हा ते ट्रान्सफर केलेली आहे लँड दुसऱ्यांच्या नावावर, तर त्याच्यावर लिहिलेलं आहे हरिजन म्हणून दिलेली आहे. हे सरकारी डॉक्युमेंट्स एक वेळा नाही 2 वेळा लिहिलेले आहे तिथे. मी फक्त वाचलो होतो. हे जे सरकारी महाराष्ट्र सरकारच्या डॉक्युमेंट आहे, सरकार म्हणतं की नाही तुम्ही हे शब्द वापरू नका, वापरले तर आम्ही तुमच्यावर केस करणार. मग आता मी संजय शिरसाट साहेब आणि जे लोक माझ्या विरोधात पोलीस स्टेशनच्या समोर जाऊन बोंबाबोंब करत होते, माझी त्यांना हात जोडून विनंती आहे, आपल्याला ठेस पोहोचली. इम्तियाज जलीलने हे शब्द वापरला, पण इम्तियाज जलीलने हे शब्द कुठून आणला, तर हे राज्य सरकारच्या महाराष्ट्र सरकारचा डॉक्युमेंट आहे, त्याच्यावर लिहिलेला आहे हे शब्द. आता तुम्ही कलेक्टर साहेबांच्या विरोधात FIR रजिस्टर करा. रजिस्ट्री डिपार्टमेंटचे जे रजिस्ट्रार आहे ज्यांनी हे इश्यू केलेले आहे डॉक्युमेंट्स त्यांच्यावर FIR रजिस्टर करा.
महसूल विभाग ज्यांच्या इख्तियारीत हे डॉक्युमेंट येतं, महसूल मंत्री यांच्या विरोधात FIR रजिस्टर करा. तुम्ही करणार नाही, कारण तुम्हाला जे देण्यात आलेला आहे आदेश ते फक्त इतका आहे की माझ्यावर खूप सारे आरोप झालेले आहे, त्याला डायव्हर्ट करण्यासाठी आता तुम्ही लोक माझ्या बचावासाठी या, मी तुमच्या 7-7 कोटी रुपयाचं फाईल करून देईल आणि तुम्ही मला पोलीस स्टेशनामध्ये जाऊन कशा प्रकारे हे इश्यू डायव्हर्ट करता येतं. तुम्हाला माहित आहे की इतका दिवस झालेले आहे, एका प्रश्नाचंही उत्तर दिलं नाही, एका प्रश्नाचंही उत्तर दिलं नाही. मला बोलायचं नाहीये. का नाही बोलायचं आहे? एका कॅबिनेट मंत्री जे उपमुख्यमंत्री आणि त्यांचे पक्षातले मोठे नेते यांचा मी खूप जवळचा आहे, जे जगाच्या सर्व मुद्द्यावर बोलतो, हे या मुद्द्यावर का बोलत नाही? आणि हे जे डॉक्युमेंट आहे मी आपल्याला देतो, या डॉक्युमेंटवर त्यांच्या दोघंही मुलांचं नाव आहे, तुषार संजय सिरसाट, सिद्धांत संजय सिरसाट. म्हणजे हे गोरगरिबांची जमीन जेव्हा आपण लाटली, आपल्याला हे पण नाही वाचायला मिळालं की याच्यावर जे शब्द आहे ते शब्द आता आपल्याला बोलण्यास मनाई आहे. मी काय केलं? मी तुमच्या डॉक्युमेंट वाचून दाखवले फक्त, आणि माझ्या विरोधात FIR करतं. पोलीस कमिशनरांना मी सांगतो की साहेब, मला माहित आहे की पोलीस डिपार्टमेंट कशा रीतीने या पालकमंत्र्यांच्या खाली, दबावाखाली पोस्टिंगसाठीही हे माणूस ठरवतो की कोणता PI कोणता PSI कुठे जायला पाहिजे. मग तुम्ही माझ्यावर हे करत असेल तर कमिशनर साहेब, मी सांगतो की आज माझ्यासाठी या शहरातला पोलीस डिपार्टमेंट, पोलिसिंग जे आहे त्याचा अंतिम संस्कार झालेला आहे. लवकरच आपल्या डिपार्टमेंटची श्रद्धांजली सभा मी आयोजित करणार आहे. हे अशा प्रकारचे पोलिसिंग होत नाही की काही लोक, 10-15 लोक जाऊन, तुम्ही एकदा मला विचारलं असतं, तुमचे किती ऑफिसर्सला मी सांगितलं होतं की साहेब माझ्याकडे डॉक्युमेंट आहे की याच्यावर हे लिहिलेलं आहे, तरी सुद्धा तुम्ही दबावाखाली, आणि फक्त यांच्या बाबतीत नाही तर जे पोलीस स्टेशनचे जे सिनियर PI आहे ते सगळ्यांना मी हायकोर्टामध्ये नेणार आहे आणि त्यांना विचारणार आहे की हे जे FIR रजिस्टर करण्यात आलेलं आहे ते बरोबर होता का नाही. संजय सिरसाट दावा आहे की तुम्ही कोणाच्या तरी बोलण्यावरून सगळे आरोप करताय. ठीक आहे ना, धनी कोणतरी वेगळा आहे. मी ते ऐकलेलं आहे की मी कुणाच्या बोलण्यावरून, हे माझ्यासाठी एक सर्टिफिकेट आहे, माझ्यासाठी एक सर्टिफिकेट आहे की लोकांचा माझ्यावर विश्वास किती आहे, की इम्तियाज जलील कोणत्याही परिस्थितीमध्ये घाबरणार नाही, कोणत्याही परिस्थितीमध्ये मॅनेज होणार नाही. ते जे लोकांनी मला बोलवता धनी ते जे मनात आहे, ते समजा ते तसं झालं असेल की मला हे तो डोनाल्ड ट्रम्प कॉल करत असेल, मला नरेंद्र मोदी साहेब कॉल करत असेल, माझा देवेंद्र फडणवीस साहेब कॉल करत असेल, अजित पवार साहेब कॉल करत असेल, हे माझ्यासाठी एक मोठा सर्टिफिकेट आहे की या लोकांचा विश्वास कुणावर आहे की त्यांच्या पक्षातले लोकांवर नाही आहे, इम्तियाज जलीलवर आहे की हे माणूस हे धरला तर कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही. तुम्ही पोलिसांचा प्रेशर आणा, गुंडांचा प्रेशर आणा, जे काही करायचं आहे ते करा. आता त्यांचा हे जे प्रश्न आहे की मी माझा, ठीक आहे ना, ते समजा, मग मुद्दे काय आहे याच्या बाबतीत बोलण्यास तुम्हाला कोणी थांबवलेले आहे? तुम्ही सांगा, स्पष्टपणे सांगा तुम्ही की हे जे मुद्दे उपस्थित केलेले आहे, मी खरं आहे खोटं आहे, मी इम्तियाज जलीलच्या विरोधात काय करणार आहे. पण अशा प्रकारच्या पोलिसांचा दबाव टाकून तुम्हाला संजय सिरसाट साहेब हे समजत असेल की इम्तियाज जलील गप्प बसणार आहे, तर इम्तियाज जलील कोणत्याही परिस्थितीमध्ये गप्प बसणार नाही आहे. माझं जे मिशन आहे मी सुरू ठेवणार आहे. मी मुख्यमंत्री साहेबांना पत्र लिहिलेले आहे, मी गव्हर्नर साहेबांना पुन्हा एक पत्र कालच पाठवलेलं आहे की मला अपॉइंटमेंट द्या, आपण निष्पक्ष असेल तर मला अपॉइंटमेंट द्या, मी आपलं सगळं डॉक्युमेंट्स आपल्या हातात देणार आहे. मग कारवाई करायचं नाही करायचं हे तुमच्या हातात आहे. ठीक आहे. आता पुढे काय? विरोधात या तुम्हाला नोटीस पाठवणार आहे असं, म्हणजे या सगळे तुम्ही खोटे आरोप करतायत आणि वकिलामार्फत बघा, मी असे नोटिसांच्या धमक्या नाही का, हे मागच्या जे सुभाष देसाई साहेब होते पालकमंत्री, त्यांच्यावर आरोप केलं होतं की किती कोटी रुपये त्यांनी चिकलठाण्याची जमीन, इंडस्ट्रीची जमीन हे बिल्डरांना देऊन, मोठ्या मोठ्या यांना देऊन ते पैसे घेऊन पळाले होते. मग त्यांनी सांगितलं होतं की मी त्यांना
नोटीस पाठवणार आहे, कोर्टामध्ये नेणार आहे. आज 1 वर्ष झालेला आहे, मी वाट बघत आहे. आणि संजय शिरसाट साहेबांना आणि त्यांच्या पक्षाकडे तर इतके सारे वकील आहे. दुसऱ्या दिवशी त्यांनी पाठवायला पाहिजे होतं. दुसऱ्या दिवशी कधी पाठवणार आहे तुम्ही? मी आपल्याला 38 तासाचा वेळ देतो तुम्हाला. 38 तासामध्ये तुम्ही पाठवा मला, आणि कृपा करून पाठवा. तुमच्या वकिलांची फीस मला द्यावी लागणार आहे तर मी द्यायला तयार आहे, पण कृपा करून पाठवा. फक्त हे बोलू नका की आम्ही पाठवणार आणि कधीही ते नोटीस मला मिळणार नाही. आता इतके दिवस झालेला, वकिलांना इतका थोडे समय लागतात हे पाठवण्यासाठी. त्यांनी कोर्टात त्यांनी स्वतःहून गेलं तर माझ्यासाठी याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट काही राहणार नाही आहे. नाहीतर तसंही मी त्यांना कोर्टामध्ये घेऊन जाणार आहे. त्यांनी पहल केली तर खूप चांगली गोष्ट आहे. आता मी आपल्या मार्फत त्यांना विनंती करतो, त्यांच्याकडे खूप सारे असे वकील पण आहे जे इलेक्शनच्या दिवशी त्यांचे पार्टनर आहे ना, अलायन्स पार्टनर जे आहे, डोणगावकर सारखे वकील पण आहे, जे इलेक्शनच्या दिवशी आपल्या हे करत नाही होते की आपली वकिली करत नाही होते. ते लोकांना पैसे वाटून कशा प्रकारे लोकांना 1,500 रुपये वाटत होते. अशा प्रकारचे वकील आहे ना, त्यांना घ्या ना. हे लोक याच्यासाठीच आपल्या पक्षामध्ये आलेले आहे. यांची मदत घ्या आणि लवकरात लवकर संजय शिरसाट साहेब मला हे नोटीस पाठवा. आणि हे जे आहे हे डॉक्युमेंट, याच्या बाबतीत मी हात जोडून आपल्याला विनंती करतो, आपण आपल्या समाजाशी प्रामाणिक असेल तर कलेक्टरांच्या विरोध FIR दर्ज करण्यासाठी तुम्ही पहल करणार. पोलीस कमिशनरांकडे जाऊन हे जे डॉक्युमेंट महाराष्ट्र सरकारचं आहे, ज्याच्यावर स्पष्टपणे लिहिलेला आहे तो शब्द, आणि त्याच डॉक्युमेंटवर तुमच्या 2 मुलांच्या नावावर जे प्रॉपर्टी झालेली आहे, याच्या बाबतीत तुम्ही कलेक्टर रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या विरोधात FIR दर्ज करा. मग मी मानेल की तुम्ही खऱ्या अर्थाने तुम्ही समाजाशी जुळलेले आहे, तुम्हाला समाजाची चिंता आहे. पुढे काय पण आता मी वेळ मागितलेला आहे. मी लवकरात एक सोशल मीडियावर एक कॅम्पेन सुरू करणार आहे की माझ्या शहरातली पोलिसांचं हे निधन झालेला आहे, त्यांची शोकसभा आपल्याला लावायची आहे. कारण जेव्हा पोलीस अशा प्रकारचे धंदे करतात, आपल्या एका मंत्र्यांच्या बोलण्यावरून विदाऊट शहानिशा करतात, तर मी लवकरात त्यांच्या एक श्रद्धांजली सभा आयोजित करणार आहे. आणि महाराष्ट्रातून सगळे माझे चाहत्यांना आणि जे लोक अशा प्रकारचे जे बोगस फॉल्स केसेस मध्ये अडकलेले आहेत, त्यांना मी विनंती करणार आहे, जे मी ट्विट करणार आहे त्या ट्विटवर मी देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस आणि इकडचे आमचे पोलीस कमिशनर यांच्या विरोधात जे मी ट्विट करणार आहे, मी त्यांना सांगणार आहे पूर्ण महाराष्ट्रातून त्यांनी रिट्विट करावा. फडणवीस साहेबांनी आपला ट्विटर खोललं अकाउंट, तर त्याच्यामध्ये सगळं हा शहराची पोलीसचा निधन झालेला आहे, रेस्ट इन पीस मी लिहिणार आहे, तुमची आत्म्याला शांती हो, आणि तसा प्रकारचा आम्ही हे करणार आहे. मी गप्प बसणारा नाही आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये पोलिसांनी याचा खुलासा करावा की हे केस माझ्यावर फिट होतो का. जेव्हा मी सरकारी डॉक्युमेंट वाचलेला आहे, हे केस माझ्यावर FIR कोणत्या आधारावर करण्यात आलेली आहे याचा स्पष्टीकरण पोलीस कमिशनरांनी द्यावा. नाहीतर मी जसा एक कॅम्पेन संजय शिरसाटच्या विरोधात केलेला आहे, मी पोलीस कमिशनरांनाही आवाहन करतो की मी आपल्या विरोधातही, आपल्या पोलिसांच्या विरोधातही एक मोठं आवाहन, तुम्हाला जे काही नियमाप्रमाणे करायचे आहे करा, मी तयार आहे जे काही फेस करण्यासाठी, पण असे बोगस धंदे जे आहे ना, मी सहन करणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये. आपण असं म्हटलं होतं की या सगळ्याबाबत यंत्रणेकडे तक्रार करणार आहात, म्हणजे ईडीकडे असेल किंवा इतर यंत्रणा ज्या आहेत, इन्कम टॅक्स असेल, त्यांच्याकडे केली आहे का? नाही केली. मी आपल्याला जे पहिल्यांदा म्हटलो होतो की हे परीक्षा आहे महाराष्ट्र सरकारची, देवेंद्र फडणवीस साहेबांची परीक्षा आहे की मी त्यांना हे सगळं स्टडी करण्यासाठी टाइम दिलेला आहे की तुम्ही याच्या बाबतीत गंभीर आहे का नाही आहे. आणि समजा मला वारंवार पत्र लिहून एक माजी खासदार एका मुख्यमंत्र्याला, महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याला पत्र लिहितो की मला अपॉइंटमेंट द्या, राज्यपालांना मी पत्र पाठवतो की मला अपॉइंटमेंट द्या, मी येऊन तुम्हाला सगळं हे डॉक्युमेंट तुमच्या हवाली करतो,
तुम्हाला समजावून सांगतो हे काय काय आहे. आणि तसं काही दिवसानंतर मला कळलं की नाही, हे गांभीर्य नाही आहे याच्या बाबतीत, हे मला वेळ देणार नाही. मग स्वाभाविक आहे त्याच्यानंतर माझ्याकडे दोनच पर्याय राहतं. एक म्हणजे एजन्सीजकडे जाण्याचा, एजन्सीज म्हणजे एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट, सीबीआयच्या अँटी करप्शन विंग, आणि तिसरं इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. हे सगळ्यांकडे मी डॉक्युमेंट सहित, सगळ्या पुराव्यासहित त्यांना देणार. आणि समजा तुम्ही मला प्रश्न विचारण्याचा अगोदरच म्हणतो की एजन्सीजनेही काही काम केलं नाही, तर संजय शिरसाट साहेब तसंही मला नोटीस देणार आहे. मग कोर्टामध्ये आम्ही फाईट करू. पण 2010 साली सुप्रीम कोर्टाच्या 2 बेंचनी तो शब्द सरकारी पातळीवर असेल किंवा सामाजिक जीवनात असेल, हा वापरू नये, वापरला तर त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई होईल अशा पद्धतीची तरतूद केलेली आहे. तुम्ही जो डॉक्युमेंट आता बघताय भूमी अभिलेख, तर त्यावर तो शब्द आहे, पण तुम्ही स्वतःहून ह्याच्याबद्दल तक्रार करणार की हा शब्द वापरताय, सरकारला सुद्धा वापरता येत नाही आणि सरकारने तो वापरला. नाही, सरकारने हे शब्द वापरायला नको. मग हे डॉक्युमेंट कुणाचं आहे? हे डॉक्युमेंट संजय शिरसाट साहेबांच्या मुलाचा डॉक्युमेंट आहे. याच्यावर महाराष्ट्र राज्य लिहिलेला आहे, महाराष्ट्र शासन लिहिलेलं आहे, सरकारी डॉक्युमेंट आहे. मी फक्त याच्यातून वाचलं तर इतकं आपल्याला त्रास की नाही, हे झालेलं आहे, ते झालेलं आहे, मोर्चे आणि हे काय बोमाबोम पोलीस स्टेशनाच्या समोर. आता हे माझ्यावर एफआयआर केले ना, मी फेस करेल ना, मी सगळ्यांना कोर्टामध्ये नेणार. पण जसा तुम्ही माझ्यावर केस केलेला आहे, मी संजय शिरसाट साहेबांना सगळं माझ्याकडून का अपेक्षा करता? हे जे लोक क्रांती चौकला पोलीस स्टेशनला जाऊन बोबाबोम करत होते, आपले 7 कोटीवाले गँग, तर हे जे आहे हे संजय शिरसाट साहेबांची जबाबदारी नाही आहे का? की बाबा आता नाही, इम्तियाज जलीलवर एफआयआर झालेली आहे, त्याला तर आपण फाशीवर लटकवू, पण त्याच्या सोबत आम्ही इकडचे कलेक्टर, रेव्हेन्यू डिपार्टमेंट आणि आमचे रेव्हेन्यू मंत्री जे आहे त्यांच्यावरही एफआयआर झाला पाहिजे. आणि मोठ्या लोकांवर एफआयआर करायचं असेल तर हे छोटे छोटे लोक गेले तर काही होणार नाही. मोठ्या माणसाने जावं लागणार आहे की कलेक्टरच्या विरोधात एफआयआर करायचं असेल तर त्यांनी स्वतः जाऊन आपल्या समाजाला न्याय द्या आणि एकदा सिद्ध करून टाका की मी माझ्या समाजासाठी किती बांधील आहे आणि किती प्रामाणिक आहे. हे सीपीच्या संदर्भात तुम्ही म्हणता शिवराचे इशारे वगैरे, सीपीचे काही प्रकरण आहेत का तुमच्याकडे? मग नाही, काय आहे की हे प्रकरणच आहे. हे पोलीस डिपार्टमेंटच्या विरोधात हे प्रकरणच आहे की असा प्रकारे कोणीतरी जाणार पोलीस स्टेशनच्या समोर आणि असा बोमाबोम करणार की इम्तियाज जलीलचं हे, इम्तियाज जलीलचं ते, आणि पोलीस त्यांच्या दबावाखाली. मी तर मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की त्यांनी पोलीस कमिशनरांना विचारावं की कशा प्रकारचा दबाव त्यांच्यावर हे संजय शिरसाटने आणलं होतं की माझ्या विरोधात पूर्ण जितके पोलीस स्टेशन्स आहे शहरामध्ये आणि शहराच्या बाहेरही, त्याच्यानंतर मला सांगण्यात आलेलं आहे की पूर्ण महाराष्ट्रभर ते एफआयआर रजिस्टर करण्यात आहे. आता बहुतेक जे गेलं असेल त्यांना माहित नसेल की बाबा हे जे इम्तियाज जलीलने वाचलं होतं हे आमचेच डॉक्युमेंट आहे, आमच्या सरकारने हे असा घोड केलेला आहे. आता त्यांच्यावरही एफआयआर करा, मी तयार आहे. हे मी जे तुम्ही केलेलं आहे ना, कोणत्याही परिस्थितीमध्ये हे मनामध्ये शंका आणू नये. संजय शिरसाट साहेब, आपल्याला विनंती करतो मी, आपण खूप मोठे आहे, खूप मोठ्या ताकदीने आपण बोलतो, हे आपल्या मनातून काढून टाका की तुम्ही काही लोक पाठवणार माझ्या घरी, माझ्या ऑफिसला, रस्त्यात माझा अडकण्याचा प्रयत्न काही केलं किंवा अशा प्रकारच्या पोलिसांच्या तंत्राचा वापर करून तुम्ही मला थांबवण्याची असा विचार तुमच्या मनात येत असेल तर कृपा करून ते बाहेर काढून टाका. मी जे मिशन घेतलेलं आहे त्या मिशनवर मी उभे राहणार आहे. सर, हिंदी में राजकीय प्रश्न है. तुम्ही ते वंचित बहुजन आघाडीला दूधचं काय ते म्हणाले म्हणून तुम्हाला बँकेत पोहोचलं. ठीक आहे ना. मी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना विचारण्यात आलं होतं की तुम्ही एमआयएम सोबत जाणार आहे का? तर त्यांनी असं उत्तर दिलं होतं की दूध का गला छाछ भी फूक फूक कर पीता है. तर मी त्यांना एक प्रश्न विचारला होता, दूध जलाया किसने था? छाछ तो बाद में बनी थी. तर मी तसं एक हे दिलं होतं, त्यांनी तसं केलं होतं. तर मीही त्यांना एक प्रश्न विचारलेला आहे. आदरणीय बाळासाहेब आमच्यासाठी आदरणीय आहे. आता हे जे ट्रोल करणारे आहे ते सगळं कामाला लागलेले आहे, त्यांचं कामच हे एकच आहे. तर त्यांना करू द्या जे काही करायचं आहे.
मला त्याच्या बाबतीत जास्त बोलायचं नाही, कारण खूप जुना विषय झालेला आहे आणि वारंवार तेच काढणं मला असं योग्य वाटत नाही. मी ठीक आहे, एका इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारला होता, तर मला आता याच्या बाबतीत काही बोलायचं नाही.